साहेबांच्या जयंतीच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो। कार्यक्रमस्थळी माननीय आयुक्त मॅडम उपस्थित आहेत, सीओ साहेब उपस्थित आहेत, आपल्या समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आणि ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि महात्मा फुलेंचा पुतळा त्या ठिकाणी आपण जयंती साजरी करत आहे। या ठिकाणी उपस्थित राहण्याचं भाग्य आम्हाला मिळालं, याबद्दल आम्ही सर्व आयोजकांचे आभार व्यक्त करतो। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा जो विचार आहे तो विचार आपल्या कृतीमध्ये कसा आणता येईल याचा एक विचार आपण करूया। मी पण एक संकल्प केलेला आहे की बरेच दिवस वाचनासाठी आम्हाला वेळ मिळत नाही, तर वाचनापासून एक जास्तीत जास्त वाचनाला कसा वेळ देता येईल, कारण वाचन तर वाचाल असं आपण म्हणतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अभ्यासाचा जो संदेश आपल्याला दिला, तो अभ्यास करून आपल्याला संविधान दिलं, त्यामुळे एक वाचनाकडे आपण वळण्याचा पण विचार आज उद्या आपण संकल्प करूया। आणि घर संविधान एक अभियान शासन राबवणार आहे। आपण आता प्रास्ताविकेचं वाचन केलं, तो सुद्धा एक मोठ्या प्रमाणात प्रशासनामार्फत हे अभियान राबवलं जाणार आहे। याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं एक सर्वांना विनंती करतो। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।